आवडत्या हिरोईनीचं नाव सांगा तुमच्या. आवडत्या हिरोईनीचं नाव सांगा. करिश्मा कपूर. मोठ्याने सांगा ना. आपली आवडती हिरोईन करिश्मा कपूर आहे. करिश्मा कपूर. करिश्मा. बरं, कोणता पिक्चर आवडतो करिश्मा कपूरचा? सपने साजन के. सपने साजन के. कोणतं गाणं आवडतं त्या पिक्चर मधलं? कभी भूला कभी याद किया. मोठ्याने जरा. मेरे प्यार में सच सच कहो तुमने क्या किया. कभी भूला कभी याद किया. मेरे प्यार में सच में बोलो क्या आहे म्हणा ना पुढचा घोडके मामा. कभी भूला कभी याद किया. वा 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 वा. हा. जमता राव चांगलं. तुम्ही गायक बनायला पाहिजे होतं. करिश्मा कपूर आवडती त्यांना. वा वा वा. जवळपास 2-3 महिन्यापासून विचार करत होतो की जॉब सोडायचा आहे. ओव्हरटाईम काम करायला लागायचं. सॅलरीची ग्रोथ नव्हती. व्हिडिओ एडिटिंगमध्ये मी जॉब करायचो एका XYZ कंपनी संभाजीनगरमध्ये. 8-8, 10-10 घरी 12-12 घंटे शनिवार रविवार पण काम करा इतकं असून सॅलरी वाढत नव्हती, ग्रोथ नव्हती आणि काही त्याच्यामध्ये मला फ्युचर वाटाणा आणि असा फील यायना जगल्यासारखा. एकदम बंद पिंजऱ्यात. सकाळी उठा, ऑफिसला जा, रात्री घरी या, काही स्वतःच्या गोष्टी करायला टाईम भेटत नव्हता. पण त्यासोबतच मी माझे एक बॅकअप म्हणून जॉब सोडायचा म्हणून त्याच्या अगोदर मी नियोजन केलं होतं की थोडंसं यूट्यूब चॅनल वगैरे सुरू करूया. हे तर मी केलेलंच आहे, पण याच्या व्यतिरिक्त माझे 2 यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरून मी अर्निंग करतो आणि जॉब इतके पैसे भेटतील असं मी त्या चॅनलला एक सेटअप बनवलेलं आहे. त्याच्यामुळे मी थोडंसं प्लॅनिंग करून ठेवलं होतं, पण असं भरोसा नाही की इतके व्ह्यूज येतील आणि इतके पैसे येतील. सगळं वाऱ्यावर कार्यक्रम आहे तसं पाहायला गेलं तर. पण मनामधले मी सगळी भीती काढून टाकली आहे की काय होईल उद्या आणि हे ते. फक्त स्वतःचं मालकीचे आपल्याला 24 घंटे घालवायचे इतकं मी ठरवलं होतं आणि बघू आता पुढं काय होईल तसं. पण मजा येते आणि सिक्रेट हेच आहे की आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे थोडक्यात आपले हाडकं झिजूस तर काम करायचं, इतकं हार्डवर्क करायचं आहे तर आपण अचीव करू शकतो जे आपल्याला पाहिजे, नाही का. वेगळीच मजा आहे, वेगळाच फील आहे आणि जबरदस्त आहे. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मला सावी. Good morning, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय गाईज कर. हाय गाईज. हाय गाईज. हाय गाईज. वेलकम बॅक. चलो 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 स्कूटी चाला. हे इकडं बघ. हे आमच्या गावातलं महादेवाचं मंदिर आहे आणि हे आमचं नदीचं पात्र. हे इकडं कट्टा बनवलेला आहे पाणी थांबवण्यासाठी आणि नदी यावर्षी कोरडीच आहे कारण पाऊस काही तसा झालेला नाही आतापर्यंत. तुम्ही पाहू शकता पाऊस जो आहे तो फक्त थोडाफारच झालेला आहे. आमच्या शेताकडे जाण्याचा रस्ता पायवाट. मंडळी आज कपाशीवरती औषध मारून राहिलो कारण हे जे कापूस आहे आपला याच्यावरती थोडा कोकडा पडला होता, किडे पडले होते. त्याच्यामुळं काय होत होतं जरा झाडाचे पानं आहे ना असे आकसत होतं ते आणि काही जे पाहिलं आपण खालच्या साईडला तर थोडेसे असे जळालेवणे झाले होते झाडाचे पानं. म्हणून आज जरा फवारणी घेतली होती. तर तुम्ही पाहू शकता चिखलाने पूर्ण एकदम हाताबिता भरलेले आहे. आजचा माहोल म्हणजे लय डेंजर आहे. हे घोडके मामा शूटिंग आहे आमचे कॅमेरामॅन. हे नाही आत्ता पाणी आणलेलं आहे, टाकी भरायची मारायची. आतापर्यंत 12 टाक्या मारल्या, अजून 2-3 टाक्या होणार आहे. चाललंय जय महाराष्ट्र. काय घोडके? जय महाराष्ट्र. घोडके मामा कोणता औषध टाकू राहील? स्टिकर. जाऊ द्या, नाव माहीत नाही आम्हाला पण चालू आहे घोडकेचा अंदाज. त्याला स्टिकर म्हणते. ते झाडाच्या पानावरती पडलं, पाऊस जरी पडला थोड्या वेळानंतर तर ते स्टिक करून ठेवतं जे काही आपण औषधं मारतोय हे औषध. आणि बाकी आपण हे 19 त्याच्यानंतर हे झिंक टाकतोय. हे शार्प नावाचं इन्सेक्टिसाईड आहे किडे मारण्यासाठी. आणि याचं नाव काय आहे? हे कॉन्फिडर आहे. हे कॉन्फिडर पण चांगलं टॉनिक म्हणून आणि किडे मारतं वाटतं ते बी.
वरतून हे विमान तुम्ही पाहू शकता. संभाजीनगरचं एअरपोर्ट इथून जवळ आहे. मग ते हे इकडे गिरटा घेत असते हे विमान अशी. शेती करणं म्हणजे काही गंमत नाही आहे. शेती करायला आहे ना अंगात ताकद लागती, त्याच्यानंतर अंगामध्ये आळस नाही लागत. आळस पूर्ण झटकून टाकावा लागतो आणि पूर्ण मैदानात उतरावं लागतं. जसं आपण कुस्ती खेळताना आखाड्यात उतरतो, तर अंगामध्ये ताकद पाहिजे आणि आळस आपल्याला बाजूला टाकायचं आहे. तेव्हा शेती करायची, तेव्हा पैसा बनतो. नाही तर मग आळस घेतला, आजचं काम उद्या करू, उद्याचं परवा करू, मग तुम्ही फेल आहे कार्यक्रम, बरं का. हा, हे ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. आळस काढून टाकणे आणि अंग झटकून काम करणे. हे औषधं सगळे काढून टाकले आणि आता याच्यामध्ये तर यांनी जे आपली कपाशीचे झाडं आहे तुम्ही हे पाहू शकता. हे कपाशीच्या झाडावरती आता स्प्रे झालेला आहे. तर हे 2-3 दिवसानंतर टवटवीत दिसणार आहे आपल्याला एकदम. हे जे असे पानं खाली किड्याने कुरतडलेले हे तुम्ही पाहू शकता. हे बघा इकडं जळालेले हे पानं, हे इकडं जळालं आहे. तर हे जे औषधं आपण आता फवारणार आहे त्याच्यामुळे हे पूर्ण क्लिअर कट होणार आहे. आणि 2-3 दिवसांनी येऊन आपली सरकी पहा, एकदम चकाचक सरकी दिसणार तुम्हाला. सरकी कपाशी काय म्हणायचं म्हणा तुम्ही. हे इकडं आपट्याचं झाड आहे, आपलं जुनं झाड आहे, सोन्याचं झाड आहे. दसऱ्याच्या दिवशी लय महत्त्व येतं या झाडाला. मस्तपैकी सनलाईट पडलेला आहे. ऊन पण गरजेचं आहे आपल्या जमिनी म्हणजे पिकांसाठी. कारण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाऊसच 2-3 दिवसापासून चालू आहे. त्याच्यामुळे ही जी वल आहे मोठ्या प्रमाणात आहे. परत चिखलच झाला आहे असं म्हणता येईल आपल्याला रानामध्ये. तो इथं बोट येऊ राहिली, याला हात नको ये तिथं. लांब जा, घेतलं का? घेतलं. एक नंबर सीन आहे, तुम्ही पाहू शकता. ऊन पडलेलं आहे, गार वारा आहे, असं डौलदार पीक आहे शेतामध्ये. आणि मी जवळपास 10x झूम करून हे शूट घेतोय. बैलगाडी चालली आहे, ते काका चालले शेतामध्ये. वा 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 वा, एक नंबर आहे वातावरण.